नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी विषय इतिहास, प्रकरण 5वे प्रसार माध्यमे आणि इतिहास। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचा आहे। स्वाध्यायाच्या शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारले जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। त्यासाठी या प्रकरणाचे 2 ते 3 वेळा काळजीपूर्वक वाचन आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र रिकामी जागा यांनी सुरू केले। पर्याय अ, जेम्स ऑगस्ट हिकी, सर जॉन मार्शल, ॲलन ह्यूम। उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, जेम्स ऑगस्ट हिकी। भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी यांनी सुरू केले। दुसरे विधान, दूरदर्शन हे रिकामी जागा माध्यम आहे। पर्याय अ, दृक, ब, श्राव्य, क, दृकश्राव्य। दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। पुढे काही जोड्या दिल्या आहे, त्यामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती ओळखून आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे। तर प्रश्नामधील जोड्या आहेत प्रभाकर आचार्य प्रकेअत्रे, दर्पण बाळशास्त्री जांभेकर, दीनबंधू कृष्णराव भालेकर, केसरी बाळ गंगाधर टिळक। आता या जोड्यामध्ये एका साईडने वर्तमानपत्रांची नावे लिहून दिली आहे आणि दुसऱ्या साईडने किंवा दुसऱ्या बाजूने ती वर्तमानपत्रे कोणाची आहेत त्यांची नावे लिहून दिली आहे। तर यामध्ये प्रभाकर आचार्य प्रकेअत्रे ही चुकीची जोडी आहे, म्हणून उत्तर लिहायचं आहे चुकीची जोडी प्रभाकर आचार्य प्रकेअत्रे। दुरुस्त केलेली जोडी प्रभाकर भाऊ महाजन। प्रभाकर हे आचार्य प्रकेअत्रे यांचं वर्तमानपत्र नसून ते भाऊ महाजन यांचं होतं। दर्पण बाळशास्त्री जांभेकर ही जोडी बरोबर आहे। दीनबंधू कृष्णराव भालेकर ही जोडीसुद्धा बरोबर आहे। केसरी बाळ गंगाधर टिळक ही जोडीसुद्धा बरोबर आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला ब, पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे। प्रश्न दुसरा, टिपा लिहा। त्यामध्ये पहिली टीप आहे, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य। उत्तर, मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय। वर्तमानपत्रे स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचे काम करतात। चालू घडामोडींच्या नोंदीचा वर्तमानपत्रे म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे। लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली। सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला। पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोचवून समाज प्रबोधनाचे काम केले। तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली। त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोचवले। अशा प्रकारे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य यावर आपण टीप लिहिली आहे। दुसरी टीप आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता। उत्तर, माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसार माध्यमांची आवश्यकता असते। अग्रलेख, विविध सदरे, पुरवण्या हे वर्तमानपत्राचे अविभाज्य भाग असतात। वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही
आपले म्हणणे मांडत असतात. लोकशाही अधिक सदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने त्याने वर्तमानपत्र आणि आकाशवाणी यांच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडले हे दाखवायला सुरुवात केली. प्रसार माध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच गरज असते. प्रसारमाध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. माहितीची देवाणघेवाण होते. अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. प्रसारमाध्यमाद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. प्रसारमाध्यमामुळे लोकशाही अधिक सदृढ होण्यास मदत होते, म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांची आवश्यकता यावर टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. उत्तर: मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे असतात. जसे की वृत्तपत्रात अग्रलेख, विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींचीही गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे यावर टीप लिहिता येते. तिसरा प्रश्न, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. उत्तर: प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रातून आपणासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नाही. आपणास ती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचे एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचे सिद्ध झाले. यामुळे प्रसारमाध्यमातून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. दुसरा प्रश्न, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर: वर्तमानपत्रातील सदरामध्ये 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरे असतात. ती इतिहासाची साधने आणि इतिहासावर आधारित असतात. या प्रकारच्या सदरातून आपणास भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळवण्यास मदत होते. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. उदाहरण, 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले, त्याला 2014 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली. त्या युद्धाचा सर्वकष आढावा घेणारी पुरवणी काढताना त्या घटनेचा इतिहास माहीत असावा लागतो. 1942च्या चले जाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. अशा प्रसंगी वर्तमानपत्रे, लेख, अग्रलेख, दिनविशेष, आढावा यांच्याद्वारे त्या घटनेचा वेध घेतात. त्यावेळी इतिहासाचा अभ्यास उपयोगी पडतो. अशा प्रकारे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. याचं कारण आपण या ठिकाणी पाहिलं आहे. तिसरा प्रश्न, सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. उत्तर: 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्रात 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले.
1991मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. सामाजिक समस्या, शैक्षणिक आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहायला मिळतात. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. अशा प्रकारे प्रश्न 3 पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 4 पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर: वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात: स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे, देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे, लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे, समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. अशा प्रकारे वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करता येतात. दुसरा प्रश्न आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. आकाशवाणीसाठी सुद्धा इतिहास हा खूप महत्त्वाचा विषय असतो. उदाहरण 15 ऑगस्ट 1947 किंवा त्यानंतरच्या प्रधानमंत्र्यांची स्वातंत्र्य दिनानिमित्तची भाषणे आकाशवाणीच्या संग्रहात असून त्याचा समकालीन परिस्थिती समजण्यासाठी उपयोग होतो. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती वा पुण्यतिथी, एखाद्या ऐतिहासिक घटनेस 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष वा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची चर्चा करण्यासाठी त्या घटनेची माहिती लागते. राष्ट्रीय नेत्यांच्या कार्यावर भाषणे देण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. आकाशवाणीवरही दिनविशेष कार्यक्रम प्रसारित होतो, त्यासाठी इतिहासाची आवश्यकता लागते. अशा प्रकारे प्रश्न 4 पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला आहे. प्रश्न 5 पुढील उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकाशवाणी संबंधित हा उतारा आहे. उतार्याचे वाचन करूया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ISBS असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरण रेडिओ मिर्ची. आता या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत येते? उत्तर
आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत येते. उतार्यावर आधारित दुसरा प्रश्न आहे, IBC चे नामकरण काय झाले? उत्तर, IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी ISBS असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ AIR असे नामकरण केले. तिसरा प्रश्न, विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? उत्तर, आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. चौथा प्रश्न, आकाशवाणी हे नाव कसे पडले? उत्तर, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले. अशा प्रकारे आपण दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. प्रश्न 6वा, संकल्पना चित्र तयार करा. या ठिकाणी वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शन या संबंधित आपल्याला माहिती लिहायची आहे. तर माहिती लिहिण्यासाठी मुद्दे दिले आहे, त्याची सुरुवात आणि पार्श्वभूमी, माहितीचे किंवा कार्यक्रमाचे स्वरूप आणि कार्य. तर पहिले आपण लिहूया वर्तमानपत्र. वर्तमानपत्राची सुरुवात आणि पार्श्वभूमी कशी होती बघा. जेम्स ऑगस्ट हिकी याने 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू केले. वर्तमानपत्रे यांच्या माहितीचे आणि कार्यक्रमांचे स्वरूप कसे होते? तर मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते. आता वर्तमानपत्रे यांची कार्य आपल्याला लिहायची आहेत. तर ती कार्य आहेत, दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकजागृती व लोकशिक्षण करणे, माहिती पुरवणे, लोकशाही बळकट करणे, अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रसिद्धी देणे, ही आहेत वर्तमानपत्रांची कार्य. आता दुसरा मुद्दा आहे आकाशवाणी. त्याचं सुद्धा आपल्याला असंच लिहायचं आहे. तर आकाशवाणीची सुरुवात किंवा पार्श्वभूमी आहे, 1924 साली मद्रास, चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले, ज्याला नंतर आकाशवाणी असे नाव दिले गेले. आकाशवाणीचे माहितीचे आणि कार्यक्रमाचे स्वरूप होते विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात. बातमीपत्रही असते. आकाशवाणी याचे कार्य विविध क्षेत्रातील बातम्या देणे, संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमाद्वारे मनोरंजन करणे, कार्यक्रमाद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे, व्याख्यानाद्वारे, चर्चांद्वारे पर्यावरण, संस्कृती संवर्धन विषयीचे कार्यक्रम सादर करणे. तिसरं आहे दूरदर्शन. दूरदर्शनची सुरुवात किंवा पार्श्वभूमी आहे, 15 सप्टेंबर 1959 रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले. दूरदर्शनचे माहिती आणि कार्यक्रमांचे स्वरूप जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात. दूरदर्शनचे कार्य आहेत, मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे, लोकशिक्षण करणे, समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे, सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी परंपराविरुद्ध समाज प्रबोधन करणे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय अगदी काळजीपूर्वक अभ्यासला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी तयार करा. आता या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपला हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि या प्रकरणाचे 2 वेळा काळजीपूर्वक वाचन करायचे आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 10वी विषय इतिहास, प्रसारमाध्यमे आणि इतिहास या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला आहे. तसेच गृहपाठसुद्धा पाहिला आहे.
या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंदर्भात परीक्षेसंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.